जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आजपर्यंत आपण अंगणवाडी भरती प्रक्रिया या संदर्भातली सविस्तर माहिती पाहत आलेला आहोत। एक सुद्धा मुद्दा सोडलेला नाही। वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया सर्व प्रोसेस आपण तुम्हाला सांगितलेली आहे। आता ही अंगणवाडी भरती प्रक्रिया जवळजवळ 99% पूर्ण झालेली आहे। आता फक्त 1% अंगणवाडी भरती प्रक्रिया बाकी राहिली आहे। तर काही जिल्ह्यामध्ये अद्याप अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे, कारण त्यांचे अर्ज भरण्याची तारीख ही वेगळी होती। अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही उशिरा होती, त्यामुळे त्यांचे अर्ज सुद्धा उशिराच सुरू झालेले आहेत। इथं बघा, आता काही ठिकाणी उशिरा तारीख होती, त्यामुळे त्यांचे अर्ज सुद्धा उशिरा जमा झाले। त्यामुळे त्यांची जी काही यादी आहे, गुणांची यादी, ती सुद्धा उशिरा लागलेली आहे। त्यामुळे आता त्या जे काय असे तुमचा जो कोणता जिल्हा असेल, त्या जिल्ह्यामध्ये आता ही यादी, गुणांची यादी कुठे पाहायची यावरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जशी तुमची वेळापत्रकानुसार तुमची पुढची प्रक्रिया असेल, तशी सर्व प्रक्रिया तुमची पार पाडणार आहे। सर्व सविस्तर तुम्हाला तिथं प्रक्रिया तुमची पूर्ण होणार आहे। तर आता काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया ही 5 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान अर्ज करण्याची मुदत होती। त्यानुसार आता त्यांची अंगणवाडी भरतीची जी काही गुणांची यादी आहे ती सुद्धा लागलेली आहे, प्राथमिक यादी। त्यानंतर अंतिम यादी सुद्धा लागली। आता त्यानंतर त्यांची निवड झालेली आहे। आता आपल्याला बघायचं आहे, निवड झाली, नियुक्तीची प्रक्रिया त्यांची सुरू आहे। त्यांना आता कॉल येणार आहे। कॉल आल्यानंतर त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय करावं लागणार आहे, ती प्रोसेस कशी असणार आहे, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी डॉक्युमेंट कोणती तयार ठेवायची, कोणती डॉक्युमेंट लागणार, हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे। आता ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, त्या उमेदवारांना त्यांची अंतिम यादी आता लागलेली आहे नोटीस बोर्डवरती। ती यादी कुठं पाहायची? एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा नियोजन हे जे कार्यालय आहे, एकात्मिक बाल विकास विभागाचं कार्यालय, त्या ठिकाणी तुम्हाला ती यादी पाहायची आहे। त्यानंतर आता ज्यांची निवड झालेली आहे, ज्यांची नियुक्ती होणार आहे, त्यांना आता पगार किती मिळणार आहे। अंगणवाडी भरतीमध्ये जी काय प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सेविका आणि मदतनीस हे पद भरले जाणार आहेत। सध्या प्रक्रिया सुरू आहे। आता सेविकाला किती पगार मिळणार आहे आणि मदतनीसाला किती पगार मिळणार आहे, हे आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। येणाऱ्या जी काय अंगणवाडी भरती आहे, ती सुद्धा लवकरच नवीन भरती सुरू होणार आहे, कारण 18,000 भरती करण्याचं सरकारचं नियोजन आहे। महिला विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। मात्र सध्या 18,000 पूर्ण भरती प्रक्रिया झालेली नाही। उर्वरित भरती जी काय आहे ती लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे त्याची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, दररोजचे अपडेट पाहत राहा। तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की अंगणवाडी जे काय नवीन भरती झालेले आहे, सेविका व मदतनीस यांना पगार किती मिळणार आहे, त्यांना मानधन किती मिळणार आहे। तर बघा, अगोदर सुरुवातीला आपल्याला जाहिरात बघणं गरजेचं आहे अधिकृतरित्या, जेणेकरून जो काही GR आहे त्या ठिकाणी GR मध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे। बघा, हे तर सरकारी जी काही जाहिरात आहे, GR आहे, ती एकात्मिक बाल विकास सेवा योजना किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत मदतनीस भरती प्रक्रिया 2024-25 नगर परिषद नगरपंचायत कुरखेडा जे काय आहे त्यांनी या ठिकाणी गडचिरोलीची ही जाहिरात दिलेली आहे। बरं, महाराष्ट्रामध्ये हे तर फक्त गडचिरोलीचे आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना पगार सेमच राहणार आहे। पगार कसा राहणार आहे? सारखाच राहणार आहे, त्यात काही बदल असणार नाही। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। GR गडचिरोलीचा आहे, मग आमच्या भागाचा GR कसा असणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, कारण हे सर्व प्रक्रिया आहे ना गडचिरोलीची किंवा जी काय आहे ती एकात्मिक बाल विकास सेवा नियोजन प्रकल्प यांच्या अंडरच राबवली जात आहे। त्यामुळे राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी पगाराचे जे काय प्रोसेस आहे ती सेमच राहणार आहे। तर बघा, आता या ठिकाणी यांनी काय म्हटलेलं आहे की अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 7,500 प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी, म्हणजे
7,500 रुपये मानधन मिळणार आहे। हे कोणासाठी मानधन आहे? 7,500 रुपये कोणाचं आहे? अंगणवाडी जे काही सेविका मदतनीस आहेत त्या मदतनीसांना किती पगार मिळणार आहे? हा जो आहे तो 7,500 रुपये पगार मिळणार आहे, मानधन मिळणार आहे। बरं, महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये यांना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, इतर कोणतेही काही लाभ मिळणार नाहीत। यांना फक्त प्रत्येक वर्षी किंवा जे काही सरकारच्या नियमानुसार पगार वाढत जाणार आहे, असा पगार वाढणार आहे यांना, मात्र यांना इतर काही सोयीसुविधा मिळणार नाहीत। बरं, अंगणवाडी सेविकांना किती पगार मिळणार आहे? 7,500 रुपये, 7,500 रुपये पगार मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना। बरं, आता अंगणवाडी मदतनीसांना हा पगार मिळणार आहे। तर अंगणवाडी सेविकांना किती पगार मिळणार आहे? तर त्याच्या संदर्भातलं सध्या GR मध्ये कुठेही काही असा उल्लेख आपल्याला दिसत नाही, कोणत्याही GR मध्ये। मात्र जे काय आपण या संदर्भातली चौकशी केलेली आहे त्यानुसार, चौकशीनुसार अंगणवाडी सेविकांना सुद्धा पगार आता समोर आलेला आहे। त्यांनी आपल्याला आकडा सांगितलेला आहे। जे काय 2024 मध्ये भरती झाली होती त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना किती पगार होता? 13,000 रुपये पगार होता। किती? 13,000 रुपये पगार होता अंगणवाडी सेविकांना। आता त्याच्यामध्ये काय थोडीफार कमी जास्त असू शकते किंवा सेमही असू शकते, अधिकृत अद्याप सध्या माहिती समोर आलेली नाही। मात्र ज्या काय त्यावेळेस भरती झालेल्या अंगणवाडी सेविका आहे त्यांनी आपल्याला या संदर्भात सांगितलेलं आहे की आम्हाला त्या काळात 13,000 रुपये पगार मिळालेला होता। आता काय 4-5 रुपये कमी किंवा 4-5 रुपये जास्तही असू शकतात, मात्र तेवढ्याच प्रमाणात पगार असणार आहे। मात्र अंगणवाडी जे काही मदतनीस आहेत त्यांना मात्र मानधन 7,500 रुपयेच असणार आहे। ही महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांना 7,500 रुपये पगार मिळणार आहे। तर ज्या काही सेविका आहेत, सेविका जे पद आहे त्यांना किती पगार मिळणार आहे? तर 13,000 रुपये त्यांना पगार मिळणार आहे, मानधन मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं सेविकांना पगार वाढ आहे मात्र प्रवास भत्ता, महागाई भत्ता, इतर कोणत्याही गोष्टी नाहीत, त्याचप्रमाणे सेविकांना सुद्धा प्रवास भत्ता, महागाई भत्ता किंवा इतर सोयीसुविधा सरकारी गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याप्रमाणे कोणत्याही नाहीत, मात्र त्यांना पगार वाढत जाणार आहे, पगार वाढ होणार आहे, पगार प्रत्येक वर्षी वाढणार आहे। त्यामुळे त्यांनी काही काळजी करायची नाही। त्यांना गावात राहूनच, आपल्या गावात राहूनच घरदार पोरबाळ सांभाळून त्यांना गावात नोकरीची एक चांगली संधी आहे। अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सेविकांना किती पगार आहे? 7,500 रुपये पगार आहे। मदतनीसांना 7,500 रुपये पगार आहे आणि सेविकांना किती आहे? 13,000 रुपये पगार मिळणार आहे। या संदर्भातली आपण सविस्तर किंवा अधिकृतरित्या माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे सविस्तर, आणि त्याच्या संदर्भातली अधिकृत माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे। मात्र ह्या माहितीमध्ये सुद्धा काही चुकीचं नाही, ही माहितीसुद्धा विश्वासार्ह आहे। आपण एका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना संपर्क करून तुम्हाला किती पगार मिळतो या संदर्भातली माहिती घेतली, त्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना 13,000 रुपये पगार मिळणार आहे, अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये पगार मिळणार आहे। अशा पद्धतीने ह्यांचं हे पगाराचे प्रक्रिया किंवा जे काही टप्पा आहे, जे काय विभागणी आहे ती तशी राहणार आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका ज्यांनी भरती झालेले आहेत त्यांचं अभिनंदन, आणि येणाऱ्या काळासाठी जी काही नवीन भरती निघणार आहे अंगणवाडीची, त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत राहा, संपर्कात राहा, तुम्हाला सुद्धा त्या संदर्भातली माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा त्या भरतीमध्ये उतरू शकता, भरती होऊ शकता, सरकारी नोकरी तुम्हालाही आहे। तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना पगार किती ते। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुम्हाला काय समस्या असतील तर कमेंट करा, आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।